नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम या टॉपिकवर बोलणार आहोत, जो सेक्शन बी मध्ये असतो सिकेट एक्झामसाठी. तर रिसेंटली झालेली सिकेट एक्झाम मी दिलेली आहे आणि 6 जुलै 2024 रोजी दिली होती आणि मला मॉर्निंग स्लॉट अलॉट झाला होता. ही झालेली सिकेटची एक्झाम ऑगस्ट 2024च्या बॅचसाठी होती. तर एक इम्पॉर्टंट इन्साईट म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो एक अनुभव सांगण्याचा प्रयत्न असेल या व्हिडिओमधून. मग त्यामध्ये कोणते टॉपिक्स मी केले आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आलेले मला परीक्षेमध्ये, आणि एकंदरीत मी प्रश्न कसे सॉल्व्ह केले, त्याचा प्रश्न संच कोणता निवडलेला आणि अभ्यासक्रमाची सुरुवात कशी केलेली हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खरं सांगायचं झालं तर हे 6 टॉपिक मी प्रामुख्याने केलेले ऑपरेटिंग सिस्टीमसाठी. त्यामध्ये हे जे 4 टॉपिक दिसते, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. हे 4 टॉपिक सुरू करण्या अगोदर हे 2 टॉपिक प्री रिक्वेस्टिक आहेत, म्हणजे पूर्वतयारी. या 2 टॉपिक नंतरच तुम्ही हे 4 टॉपिक घेऊ शकता करायला. खरं सांगायचं झालं तर ऑपरेटिंग सिस्टीम खूप इंटरेस्टिंग विषय आहे. जर तुम्ही मनापासून केलात तर तुम्हाला खूप आवडेल करायला. म्हणजे बुटिंग द सिस्टीम महत्त्वाचा टॉपिक, म्हणजे ओ एस तर आहेच, पण त्यातल्या सांगतो की काय काय महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये मेमरी टेक्नॉलॉजी असेल, इनपुट आउटपुट मॉड्यूल स्ट्रक्चर असेल, हे साधारणतः कॉम्प्युटर फंडामेंटलमध्ये झालेलं असतं आपलं. फक्त आता आपल्या रिव्हिजन मारायला लागते. ठीक आहे. तर सिस्टीम आर्किटेक्चर, डिझाईन ऑफ ओ एस, त्याच्यामध्ये सिस्टीम कॉल्स असतील, सिस्टीम मोड, कर्नल मोड, हे 2 मोड करायचे, यावर एक प्रश्न पडतो. साधारणतः ऑपरेटिंग सिस्टीमसाठी तुम्हाला 5 ते 8 क्वेश्चन अपेक्षित असतात. माझ्या स्लॉटला 5 प्रश्न पडलेले, सांगतो तुम्हाला कुठे कुठे. शेड्यूलिंग अल्गोरिदम एक प्रश्न इथं पडलेला, इंटर प्रोसेस कम्युनिकेशन एक प्रश्न इथं पडलेला, डिमांड पेजिंग पेजिंग आहे. जस्ट सेकंड वाईज मी इथं खरं तर प्रिंटिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, हे फोडतो. हे पेजिंग आहे इथं. ठीक आहे, सॉरी फॉर द करेक्शन. डिमांड पेजिंग आणि ट्रॅशिंगला एक प्रश्न पडलेला. तुम्हाला पेजिंग म्हणजे काय हे माहीत पाहिजे. कॉन्टिन्युअस मेमरी अलोकेशन काय हे माहीत पाहिजे. कॉन्टिन्युअस मेमरी अलोकेशनवर एक प्रश्न पडलेला. आणि फाईल मॅनेजमेंटवर सुदैवाने प्रश्न नव्हता, पण डिस्क शेड्युलिंग अल्गोरिदम खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्या स्लॉटला पडला असेल याच्यावर प्रश्न 100%. परत व्हर्च्युअल मेमरी मॅनेजमेंट पण खूप महत्त्वाचं आहे. डेडलॉक हँडलिंग मेथड्स, आणि डेडलॉक कसा होतं, डेडलॉक म्हणजे काय, डेडलॉक ही सिच्युएशन असते ओ एसमध्ये, ती कशी होते आणि त्याला अवॉइड करण्यासाठी त्यासाठी हँडलिंग मेथड्स कोणते कोणते हे तुम्हाला माहिती हवं. ठीक आहे. प्रोसेस सिंक्रोनायझेशन आणि कोऑर्डिनेशन पण खूप महत्त्वाचं आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हे सगळं जे लिहिलं आहे मी टॉपिक टू डू लिस्ट, हे खूप महत्त्वाचे आहे. मला फक्त तुम्हाला एवढी विनंती करायची की हे एकाखाली एक लिहा, जेणेकरून जसं जसं तुमचे टॉपिक पूर्ण होतील तिथं असं टिक करता येईल तुम्हाला एक एक. त्यामुळं हे करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लिहून घ्या, पॉज करा व्हिडिओ आणि टू डू लिस्ट लिहून घ्या. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या भागाकडे वळूयात. आता मी तुम्हाला सांगितलं मी नेमकं कसं केलं अभ्यास. पहिलं थेरी करायची, कारण का तुम्हाला त्याच्याबद्दल ज्ञान पाहिजे की आपण काय वाचतोय, कसं वाचतोय. हे पहिल्यांदा तुम्ही वेबसाईट घ्या, टॉपिकचं नाव टाकायचं, वेबसाईटवर जायचं आणि बघायचं. मी 2 वेबसाईटमधनं गेलेले. एक म्हणजे गिक्स फॉर गिक्स, अप्रतिम वेबसाईट, त्याच्यावर मी थोडंफार केलेलं. नाही समजलं तुम्ही सॅन फॉन्ट्रीवर जायचं. सॅन फॉन्ट्रीवर पण त्यांनी खूप छानपैकी समजवलं आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर जर तुमचं अजून समजलंच नसेल वाचून पण, तर यूट्यूब चॅनलला जायचं, टॉपिक नेम टाकायचा. टॉपिक नेम टाकल्यानंतर त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बघून घ्यायचा. आरामात एक व्हिडिओ समजून घ्यायचा त्या टॉपिकचा, आणि मग नंतर त्याच्याबद्दल हँड रिटन नोट्स काढायचे. ठीक आहे. हँड रिटन नोट्स काढल्यानंतर आपल्याला नंतर MCQ सॉल्व करायचे आहेत. पण एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की हे हँड रिटन नोट जे आहेत हे तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस खूप महत्त्वाचे पडणार आहेत. हे रिव्हिजन करावं लागणार, कारण का रिव्हिजन इज द ओनली गेम चेंजिंग पॉईंट इन दिस एक्झाम. म्हणजे कोणत्याही एक्झामला रिव्हिजनच महत्त्वाचे असते. मी केली रिव्हिजन. ठीक आहे. MCQज फर्स्ट वेबसाईट जी की पेड आहे आणि ज्यांनी मला स्पॉन्सर नाही केलेलं, सो इट इज secretpreparation.com. ठीक आहे. secretpreparation.com मध्ये मी सेक्शन ए प्लस सेक्शन बी हे त्यांचा पेड कोर्स घेतलेला. आता त्यांनी मला स्पॉन्सर नाही केलेलं. ठीक आहे.
तर जेन्युअनली मी तिथून केलेत MCQs, म्हणजे 2 वस्तू मी तिथून केलेत. एक म्हणजे MCQs, दुसरी गोष्ट म्हणजे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट तर हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण का मॉक टेस्टवरूनच तुम्हाला कळेल की तुम्ही किती पाण्यात आहे आणि प्रश्नाला तुमचं काय होतं आहे, काय परिस्थितीत असताय तुम्ही. ठीक आहे. नंतर दुसरी वेबसाईट म्हटलं MCQमध्ये सॉल्व करणारी, तर मी ही केलेली आपली इंडियाबिक्स. म्हटले मी प्रत्येक टॉपिक वाईज 30 MCQs, म्हणजे एका टॉपिकचे 30 MCQs मी सोडवलेले. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वेबसाईट जी आहे सँड फाउंड्री. सँड फाउंड्रीवर पण तुम्ही जर गेलात तिथे तर तुम्हाला 30 क्वेश्चन्स टॉपिक वाईज मिळतील. ठीक आहे, ते तुम्ही करात, कारण का ह्याचा खूप फायदा होतो. बेसिकली सांगण्याचा अर्थ हाच आहे की जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व करता तर मिनिमम तुम्हाला 100 प्रश्न तरी सॉल्व केले पाहिजे प्रत्येक टॉपिकचे. मग तुम्हाला कुठं जाऊन कळते की समोरचा प्रश्न देणारा कसा देणार आहे आणि आपल्याला अजून काय करायचं आहे. म्हणजे 100 क्वेश्चन पर टॉपिक, म्हणजे आता 9 टॉपिक आहेत तर 900 क्वेश्चन्स होऊन जातात तुमचे. 900 क्वेश्चन्स जर तुम्ही केले तर भरपूर होतात 900 क्वेश्चन्स. एक सेकंड, हे काय झालं, सॉरी गाईज. 900 क्वेश्चन्स तुम्हाला भरपूर होतात. ठीक आहे, त्याचं काही अडचण नाही एवढं. एकदा तुम्ही 900 क्वेश्चन्स केले की यू आर गुड टू गो. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे रिव्हिजन. तर 1 मिनिट मी फक्त रफ करतो म्हणजे मला रिव्हिजनबद्दल पण सांगतो. रिव्हिजनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही जे रीडिंग करताय, म्हणजे हँड रिटन नोट्स आहे त्याचं वाचन कसं करताय. तर तिसरी गोष्ट आहे रिव्हिजन. ठीक आहे, तुम्ही रिव्हिजन करा. आणि आता तुम्हाला ओव्हरऑल हे येतो की कसं करायचं. पहिलं थिअरी डन, दुसरं MCQ डन, तिसरं रिव्हिजन. आता रिव्हिजनमध्ये 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं वाचन, रीड, नंतर मॉक टेस्ट. आता किती मॉक टेस्ट देते, साधारण 5 द्यायच्या, भरपूर होतात 5 मॉक टेस्ट. ठीक आहे, 5 ते 10 मॉक टेस्ट द्या, भरपूर होऊन जातात. कारण तुम्ही ऑलरेडी जर एवढे MCQ सॉल्व केले तर मॉक टेस्ट तुम्हाला सोपीच आहे. आणि मॉक टेस्टमध्ये जे चुकलेले असतात प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन आपल्या नोटबुकामध्ये नोंदवायचं आणि परत एकदा रिव्हिजन मारायची, म्हणजेच काय ते रीड करायचं. ठीक आहे, सो दॅट्स इट फॉर ऑपरेटिंग सिस्टीम. आय होप तुम्हाला समजलं असेल काय करायचं आहे. ही एक साधी, काय म्हणतो आपण, साधा एक फ्लो आहे अभ्यास कसा करायचा. अभ्यासक्रम तुम्हाला मी सांगितलं कुठून करायचं आहे, वेबसाईटचं नाव सांगितलं, यूट्यूब चॅनल कुठेही घेतलं तरी चालेल, एक व्हिडिओ पहा जास्तीत जास्त. दुसरी गोष्ट MCQ सॉल्व करायचे आहेत, सराव नेट प्रॅक्टिस करण्यासारखं. आणि तिसरं म्हणजे रिव्हिजन. ठीक आहे, कुठून करायचं, कसं करायचं आणि आपलं मॉक टेस्टमध्ये काय करायचं, म्हणजे एक्सप्लेनेशन लिहून मॉक टेस्टचा फायदा कसा घ्यायचा. हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, ऑन दॅट नोट ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल एवढंच. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.